नमस्कार, मी अजित चव्हाण. आपलं गाव आपला गणपतीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रामधल्या गावागावातल्या गणेश मंदिरांचं घरबसल्या दर्शन आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रेक्षक दरवर्षी घेतो. चला तर मग सुरुवात करूयात आपलं गाव आपल्या गणपतीला. डोंबिवलीकरांकडे एखादं शुभकार्य असलं की ग्रामदेवतेला आधी नारळ वाढवला जातो. सांस्कृतिक आणि धार्मिक नगरी अशी ओळख असलेल्या डोंबिवलीतलं गणेश मंदिर पाहूयात. आपलं गाव आपल्या गणपतीमध्ये या गणपती मंदिराला आपण भेट देतो. या गणपती मंदिराची आनंददायी गणेश अशी ही एक ओळख आहे. डोंबिवली हे पूर्वी पायवाटांचं छोटेखानी गाव होतं. ग्रामस्थांना एकत्र येण्यासाठी एखादी जागा हवी, यासाठी एखाद्या श्री गणेशाची स्थापना व्हावी असं ठरलं आणि त्यानुसार एका छोटेखानी समारंभात 24 मे 1924 रोजी ग्रामदैवत असलेल्या श्री गणेशाची स्थापना झाली. याच दिवशी शंकर, मारुती, महालक्ष्मी यांच्याही मूर्तींची स्थापना झाली. 1950ला शंकर मंदिर, 1958ला मारुती मंदिराचा जीर्णोद्धार झाला. गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. विशेष म्हणजे या मंदिरात रोज कीर्तनाचे कार्यक्रम पार पडतात. या ग्रामदेवताला जो 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आलेले आहेत आणि आज अतिशय भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे गणपती मंदिर आहे. या ठिकाणी प्रत्येक भाविक हा आपले ताप नष्ट करण्यासाठी येत असतो. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक हे जे त्रिविध. 1936ला मंदिराची पहिली घटना तयार झाली. ह्या घटनेचं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळी जातीयतेची सगळी बंधनं झुगारून मंदिर सगळ्यांसाठी खुलं करण्यात आलं. तरुण हरहुन्नरी डोंबिवलीकरांना त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी या मंदिरात दिली जाते. श्री गणेश मंदिर संस्थान 1999 पासून गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचं आयोजन करतंय. याशिवाय व्यसनमुक्ती, अल्पदरात सोनोग्राफी सुविधा, निर्माल्यापासून गांडुळांचा वापर करून खतनिर्मिती असे विविध सामाजिक उपक्रम या मंदिरातर्फे राबवले जातात. हे मंदिर नुसतं धार्मिक न राहता एक सामाजिक मंदिर व्हावं या दृष्टिकोनातनं विश्वासाने जो पायंडा घातलेला आहे, त्यातनं सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा, सांस्कृतिक असे वेगवेगळे उपक्रम आपण इथे करत असतो. त्याच्यात सांगायचं झालं तर गरीब लोकांना मदत, विद्यार्थ्यांना मदत, वैद्यकीय क्षेत्रामधली मदत, सिनियर सिटीजन्सना संगणक प्रशिक्षण आपण सुरू केलेलं आहे. या गणपती मंदिराच्या भव्य परिसरात अनेक देवी देवतांची छोटी मंदिरं आहेत. मंदिरांमध्ये एकाच वेळी शेकडो भाविक जमतील हे लक्षात घेऊन मंदिराची बांधणी करण्यात आली आहे. मंदिराच्या 30 फुटांच्या गाभाऱ्यात कुठेही खांब नाही. खूप म्हणजे आम्हाला त्रासातून वगैरे सगळ्यातून वाचवलं या गणपतीने. मेन म्हणजे काय, मी इथे लहानपणापासून म्हणजे मम्मीसोबत मी नेहमी लहानपणापासून येते. आई दरवेळेस मंगळवार करते, आई दरवर्षी मंगळवार करते. मी दरवेळेस येते आणि दरवेळेस 21 प्रदक्षिणा पण घालते मी. आणि आमचं म्हणजे संकटमोचनच म्हणावं हे गणपतीचं स्थान. सांस्कृतिक कार्यक्रम आणि गाणे, संध्याकाळी प्रत्येक रविवारी संगीत सेवा असतो आणि सोशल धर्म प्रकारे सगळे विविध कार्यक्रम घडतात आणि सिनियर सिटीजन लोकांसाठी हे करतात. तिथे सगळे कार्यक्रम वगैरे चांगलं होतं. वी आर व्हेरी व्हेरी हॅपी. इतके सुंदर मंडळ जे आहे, गणेश मंडळ जे आहे संस्थान, म्हणजे अध्यक्ष, सेक्रेटरी, इतके देव माणसं आहेत आणि इतके सुंदर प्रबोधनाचे कार्यक्रम, खूप सुंदर प्रबोधनाचे कार्यक्रम होतात. खरोखरी म्हणजे आमच्या डोंबिवलीचं शानच आहे ती. म्हणजे मी म्हणते म्हातारपणी लोक कुठे इकडे तिकडे जातात ना, डोंबिवलीत यावं. डोंबिवली हे कष्टकरी लोकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. रोजच्या धावपळीतून थोडीशी शांतता मिळावी, मन प्रसन्न व्हावं म्हणून डोंबिवलीकर आवर्जून ह्या मंदिरात येतात. विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, डोंबिवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.